तिसरं ऋण आपल्यावरती आहे आपल्या पितरांचं, अर्थातच आपल्या मात्या पित्यांचं. बघा मग मात्या पित्यांनी आपल्यावरती कोणते उपकार केले, कशा पद्धतीनं उपकार केले लक्षपूर्वक ऐका. संत महात्मे सांगतात, घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लांपाशी. घार जरी आकाशामध्ये फिरत असली ना तरी सुद्धा भक्षण करण्याकरता तरी सुद्धा तिचं चित्त आपल्या लेकरांवरती असतं. जिवंतपणी मायबाप आपल्या लेकरांवरती प्रेम करतील याच्यामध्ये काय नवले. मृत्यू पश्चात सुद्धा मायबाप आपल्या लेकरांवरती प्रेम करत असतात. सांगू तुम्हाला, विंचवाच्या मादीचा दृष्टांत जर तुम्ही कधी पाहिला, विक्षेप करू नका, विंचवाच्या मादीचा दृष्टांत जर तुम्ही पाहिला तर विंचवाची मादी एकाच वेळी 20-25 मुलांना जन्म देते. बघा 20-25 पिल्लांना जन्म दिल्या ती भूक भागू शकत नाही आणि मग ती अंतःकरणामध्ये असा विचार करत असते की मी विश्वातली किती अभागी माता आहे की या पिलांची भूक मी भागवू शकत नाही, या पिलांना मी दूध भाजू शकत नाही. आणि मग जन्म दिल्यानंतर ती 20-25 पिलं त्या आईकडे किलकिल्या डोळ्याने पाहत असतात, किलकिल्या डोळ्याने पाहत असतात. आणि पाहत असताना ती माता त्या लेकरांना सांगते, त्या पिलांना सांगते, मी संपले तरी चालन, तुम्ही जगले पाहिजे, तुमचं जीवन जगलं पाहिजे, म्हणून तुम्ही माझ्या शरीराचं कण मांस भक्षण करा आणि तुम्ही जगा. मग ती 20-25 पिलं त्या विंचवाच्या मादीचं कण मांस भक्षण करतात. माई बापांनो, एक क्षण असा येतो ती विंचवाची मादी तिचं मांस भक्षण करून सगळं मांस एका क्षणाला संपून जातं. म्हणजे एक माता आपल्या लेकरांकरता संपून जाते पण आपल्या लेकरांना जीवनदान देते. हे मातेने आपल्यावरती केलेले उपकार आहेत. बघा निश्चितच मला असं वाटतं या कुटुंबामध्ये सुद्धा या मातेने आपल्या लेकरांवरती तेच उपकार केले. खऱ्या अर्थाने ज्या वयामध्ये पतीची साथ असायला हवी होती त्याच वयामध्ये पतीची साथ सोडून गेली, पती जीवनामधले निघून गेले आणि त्याच्यानंतर 2 मुलांचा त्या ठिकाणी प्रपंच अगदी शून्यातून एवढं सगळं विश्व त्या मातेनं निर्माण केलं. खऱ्या अर्थाने त्या मातेच्या या मुलांवरती, त्या पितरांच्या या लेकरांवरती असलेले उपकार आहेत माईबापांनो. मग जिवंतपणे ती माता आपल्या लेकरांवरती प्रेम करते याच्यामध्ये काय नवले, तो पिता आपल्या लेकरांवरती जिवंतपणे प्रेम करेल याच्यामध्ये काय नवले. मृत्यू पश्चात सुद्धा आपले मायबाप आपल्यावरती प्रेम करत असतात. मग मृत्यू पश्चात कोणी प्रेम केलं तर जगद्गुरु तुकोबाई वैकुंठावरून परत माघारी आले. कोणाकरता? आपल्या लेकी करता, भागीरथी करता मृत्यू पश्चात परत माघारी आले. आपल्या लेकरांवरती इतकं प्रेम करत असतात. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला, 12व्या शतकातला दृष्टांत तुम्ही जर पाहिला, वारकरी संप्रदायामधलं ज्वलंत उदाहरण माईबापांनो, लक्षपूर्वक आहे का. ज्या काळामध्ये विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांचा विवाह व्हावा आणि विवाह झाल्यानंतर अगदी काहीशा कालावधीमध्येच विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेच्या जवळ यावं आणि रुक्मिणी मातेला प्रश्न विचारावा, अगं रुक्मिणी संन्यास घेऊ का, संन्यास घेऊ का म्हटल्यानंतर असं वाटावं पतिदेव चेष्टा करतायत की काय, पतीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करावं, हसत मुखाने पुन्हा कामाला लागावं. आता पुन्हा दुसऱ्या दिवशी यावं, इकडे लक्ष द्या, थोडाच वेळ आहे आपल्याकडे, पुन्हा कामाला लागावं, पुन्हाही दुसऱ्या दिवशी तसंच वाटावं. पण आता 1 नाही, 2 नाही, 3 नाही, रोजचा प्रश्न विठ्ठलपंतांचा झाला होता. रोजचा प्रश्न विठ्ठलपंतांचा झाला होता. आणि एक दिवस रुक्मिणी माता रागवलेल्या अवस्थेमध्ये असताना विठ्ठलपंत रुक्मिणी मातेच्या जवळ येतात आणि रुक्मिणी मातेला प्रश्न विचारतात, अगं रुक्मिणी संन्यास घेऊ का, संन्यास घेऊ का म्हटल्यानंतर त्या ठिकाणी रागावलेल्या अवस्थेमध्ये होत्या. सांगतात, जा तुम्हाला संन्यासच घ्यायचा आहे ना तर खुशाल घ्या. पडत्या फळाची आज्ञा पाळावी त्याप्रमाणे विठ्ठलपंत गृहस्थ आश्रमामधून संन्यास आश्रमामध्ये प्रवेश करतात. अडवत नाहीत रुक्मिणी माता. पतीवरती निष्ठा आहे, अपार प्रेम आहे. असं वाटतं आज नाही, उद्या नाही, पण एक ना एक दिवस नक्की परत येतील. अडवत नाहीत. मग ते गेल्यानंतर कोणी गावामध्ये ऋषीवर आले, कोणी साधू पुरुष आले, त्यांची पूजा अर्चा करायच्या, झाडाला प्रदक्षिणा घालायच्या, पतीची मागणी देवाकडे करायच्या. असे 12 वर्ष उलटून जातात. आणि 12 वर्ष उलटून गेल्यानंतर पुन्हा त्या गावामध्ये एक ऋषीवर येतात. मग नेहमीप्रमाणे पूजा अर्चा करण्याकरता त्या ठिकाणी रुक्मिणी माता जातात. ऋषीवर यांची पूजा अर्चा होते आणि पूजा अर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी चरण स्पर्श करण्याकरता रुक्मिणी माता खाली वागतात. ज्या वेळेला रुक्मिणी माता खाली वागतात त्यावेळेला ऋषीवर आशीर्वाद देतात, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आशीर्वादाचे बोल कानावरती पडल्याबरोबर डोळ्यात पाणी येतं माईबापांना. डबडबल्या डोळ्याने ऋषीवर यांकडे पाहतात. ऋषीवर विचारतात, बाई गो सुवासिन दिसतेस, कपाळी कुंकुईन, डोळ्यात पाणी कशा करता. त्यावेळेला सांगितलं जातं, सुवासिन दिसते, कपाळी कुंकू आहे, पण डोळ्यात पाणी याच्या करता आलंय,
अजून पोटी पुत्र नाही आणि पतिदेवांनी संन्यास घेतलाय. मग विचारतात तुझे पती दिसतात तरी कसे, वर्णन तरी सांग, वर्णन तरी सांग म्हटल्यानंतर वर्णन सांगायला सुरुवात करतात. उगवती वाणी आहे, सात्विक तेज आहे, डाव्या बाजूच्या खांद्यावरती तुळशीपत्राचं चिन्ह आहे. वर्णन ऐकल्यानंतर लक्षात येतं की यांना कुठेतरी पाहिलंय, यांना कुठेतरी पाहिलंय लक्षात येतं. आणि सांगितलं जातं काळजी करू नकोस, तुझे पती नक्की परत येतील. मग या शब्दाने या वाक्याने इतका आनंद होतो ना, माईबापांनो आनंदाच्या भरामध्ये घरी जातात आणि माईबापांना सांगतात ऋषीवर्यांनी सांगितलंय तुझे पती नक्की परत येतील. इकडे ऋषीवर्य त्यांच्या कुटियामध्ये निवासस्थानी जातात आणि निवासस्थानी गेल्यानंतर विठ्ठलपंत म्हणून साथ घालतात ना, त्यावेळेला विठ्ठलपंत समोर येऊन उभे राहतात. त्यावेळेला लक्षात येतं की माझं खरं नाव कसं काय माहिती. त्यांच्याचकडे संन्यास घेतलेला असतो, ते नाव त्या ठिकाणी रुक्मिणी मातेने सांगितलेलं असतं. आणि मग सांगितलं जातं जोपर्यंत पुत्र ऋणातून मुक्त होत नाहीस ना तोपर्यंत तुला संन्यास घेता येणार नाही. पुन्हा घरी जा, पुन्हा आनंदाने संसार कर, पुन्हा पडत्या फळाची आज्ञा पडावी त्याप्रमाणे विठ्ठलपंत संन्यास आश्रमामधून गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करतात. पुन्हा घरी येतात. घरी आल्यानंतर ते जोडपं पुन्हा एकदा आनंदाने संसार करू लागतं, संसार थाटतं. आणि ते संसार करत असताना त्या संसार वेलीवरती एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार चार फुले उमलतात. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. नावं सुद्धा किती गोंडस असताना मायबापांनो ऐका, नावं सुद्धा इतकी गोंडस असतात. संसारातून निवृत्त व्हावंसं वाटतंय म्हणून निवृत्ती, निवृत्त झाल्यानंतर मिळतंय ते ज्ञान म्हणून ज्ञानदेव. एकदा का ज्ञान प्राप्ती झाली मार्ग सोपा होतो म्हणून सोपानदेव, आणि एकदा का मार्ग सोपा झाला मिळते ती मुक्ती म्हणून मुक्ताबाई. नावं सुद्धा इतकी गोंडस असतात, परंतु समाज हा समाज असतो ना, या समाजाने त्यांना हिणवावं, संन्यासाची पूर्व म्हणून हिणवावं आणि आईवडिलांच्या अंतकरणाला अतिशय वाईट वाटावं, वेदना व्हाव्यात आईवडिलांच्या अंतकरणाला. आणि मग एक दिवस विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, विश्वमौली ज्ञानोबाई, आदिशक्ती मुक्ताबाई आणि सोपान काका चारही भावंड झोपलेली आहेत. झोपलेल्या अवस्थेमध्ये असताना रुक्मिणी माता विठ्ठलपंतांकडे जातात आणि विठ्ठलपंतांना म्हणतात मालक, गृहस्थ आश्रमामधून संन्यास आश्रम आपण स्वीकारला ना, मग आपल्या या चुकीची शिक्षा आपल्या लेकरांना का बरं दिली जाते. आपल्या लेकरांना आळंदीकर इतका का तिरस्कार करतात. तुम्ही एकदा आळंदीकरांना विचारा ना, अहो किती दिवस तिरस्कार करणार. माझा मोठा मुलगा निवृत्ती दादा आता 12 वर्षाचा व्हायला लागला, नका हो तिरस्कार करू मालक, तुम्ही विचारा ना आळंदीकरांना. अहो पवित्र अशा कुळामध्ये आपण जन्म घेतलेला आहे, आपलं कुळ पवित्र आहे, ब्राह्मणाच्या कुळामध्ये आपण जन्म घेतलेला आहे, ओजस्वी तेजस्वी आपलं कुळ आहे, विवाहाच्या बंधनामध्ये आपला विवाह संपन्न झालेला आहे, संस्काराचं बंधन आपल्यावरती लादलेलं आहे, वेदोक्त पद्धतीने आपलं शिक्षण झालेलं आहे. तुम्ही एकदा विचारा ना आळंदीकरांना, काय इतका तिरस्कार करतात तुम्ही लेकरांचा. हवं तर आम्हाला शिक्षा द्या, चूक आम्ही केली ना, मग हवं तर आम्हाला शिक्षा द्या, पण आमच्या लेकरांना शिक्षा देऊ नका. त्यांचा झालेला अपमान, त्यांची झालेली अवहेलना आम्हाला सहन होत नाही. रुक्मिणी मातेने विठ्ठलपंतांना म्हणावं आणि विठ्ठलपंत रुक्मिणी मातेला म्हणतात, हो ग रुक्मिणी, विचार तुम्ही आळंदीकरांना. रात्रीच रुक्मिणी मातेचं ऐकलं, रात्रीच पत्नीचं ऐकलं आणि रात्रीच पत्नीचं ऐकलेले विठ्ठलपंत पहाटेच उठले. भल्या पहाटे उठले, आळंदीमध्ये गेले. आळंदीच्या धर्ममार्तंडांच्या दारावरती जायचे, धर्मवृंदांच्या दारावरती जायचे, दोन्ही हात जोडायचे, दोन्ही हात जोडून सांगत होते त्या ठिकाणी आम्हाला शिक्षा द्या, पण आमच्या लेकरांना शिक्षा देऊ नका. आमच्या लेकरांना समाजामध्ये मानानं सन्मानानं जगता यावं याच्याकरता आम्ही शिक्षा भोगू, वाटेल ती शिक्षा आम्ही भोगू, पण आमच्या लेकरांना त्याचा झालेला त्रास आम्ही सहन करू शकत नाही. त्यावेळेला आळंदीकर म्हणायचे, विठ्ठलपंत तुम्ही केलेल्या गुन्ह्याला शास्त्रामध्ये न्याय सापडेल असं मला वाटत नाही हो. त्यावेळेला विठ्ठलपंत म्हणायचे, तुम्ही शोधा ना, पोथ्या वाचा, पुराण वाचा, धर्मग्रंथ वाचा, तुम्हाला काहीतरी न्याय सापडेल. पोथ्या वाचा, पुराण वाचा, धर्मग्रंथ वाचा, सगळं वाचा म्हटल्यानंतर विठ्ठलपंत सगळ्या धर्मवृंदांच्या दारावरती फिरले आळंदीमध्ये आणि अखेर सगळ्या धर्ममार्तंडांनी निर्णय घेतला धर्मसभा घेण्याचा. धर्मसभा घेण्याचा का, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेच्या लेकरांना न्याय मिळावा. विठ्ठलपंतांना आनंद वाटला. विठ्ठलपंत सिद्ध बेटामध्ये गेले, रुक्मिणी मातेला सांगतायत, रुक्मिणी तयार आहे बरं का आळंदीकर आपल्या लेकरांकरता ब्रह्मसभा घेण्यासाठी तयार आहे. रुक्मिणी मातेला आनंद झाला, आता माझ्या लेकरांना न्याय मिळेल.
माईबापांनो, पवित्र इंद्रायणीचं तीर आहे बघा. पवित्र अशी इंद्रायणी माता वाहते, स्वच्छ इंद्रायणीचं पाणी. आणि त्या इंद्रायणी मातेच्या तडावरती भली मोठी ब्रह्मसभा भरली. मोठे मोठे धर्ममार्तंड धर्मपंडित त्या ठिकाणी आलेले आहेत. मोठे मोठे वेदोक्त पद्धतीने ज्यांचं शिक्षण झालेलं आहे ते ब्राह्मण त्या ठिकाणी आलेले आहेत. भली मोठी ब्रह्मसभा भरली. आणि त्या ब्रह्मसभेमध्ये माझे विठ्ठलपंत एखाद्या याचकासारखे दोन्ही हात जोडून उभे राहिले. याचकासारखे उभे राहिले. आता जीवनामध्ये ध्येय इतकंच आहे, माईबापांनो, फक्त माझ्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे. माझी गोड दिसणारी चितकला मुक्ताबाई, माझा गोड दिसणारा निवृत्ती दादा, गोड दिसणारा सोपान काका, गोड दिसणारा माझा ज्ञानोबाराय यांच्या जीवनामध्ये यांना न्याय मिळावा, समाजामध्ये त्यांना मानानं सन्मानानं जगता यावं, इतकंच जीवनामध्ये उद्देश आहे. दोन्ही हात जोडून याचकासारखे उभे आहेत. सगळ्या पोथ्या वाचल्या, पुराणं वाचली, सगळी धर्मग्रंथ वाचली. अरे दुपारचे 12 वाजले तरी शिक्षा नाही, संध्याकाळचे 3 वाजत आले तरी शिक्षा सुनावली नाही, शिक्षा दिली नाही. ज्यांना भूक लागायची ना ते घरी जाऊन जेवण करून यायचे. पण विठ्ठलपंत मात्र पोटात अन्नाचा कण नाही आणि एखाद्या याचकासारखे उभे हो. फक्त जीवनामध्ये माझ्या लेकरांना न्याय मिळावा, आता जीवनामध्ये दुसरं काही नको. पण मायबापांनो, सगळे पोथे पुराण धर्मग्रंथ वाचून सुद्धा न्याय सापडत नव्हता. साधी गोष्ट आहे ना. मग माईबापांनो, ज्या गुन्ह्याला न्याय सापडत नाही तो गुन्हा नसेल. तो गुन्हा असेल तर त्याला काहीतरी न्याय पाहिजे. तो गुन्हा असेल, तो अपराध असेल तर त्याच्याकरता काहीतरी दंड पाहिजे ना. त्या गुन्ह्याला शिक्षा सापडत नव्हती, अर्थातच तो गुन्हा नसेल. पण विठ्ठलपंत दोन्ही हात जोडून उभे आहेत. काहीतरी शिक्षा द्यावं, काहीतरी शिक्षा सापडेल ना. माझ्या मुलांना समाजामध्ये मानानं सन्मानानं जगता यावं, याच्याकरता काहीतरी शिक्षा द्या. आता रात्रीचे 9 वाजत आले आणि 9 वाजायच्या टायमिंगला 2 तासाची स्मशान शांतता ठेवण्यात आली. सगळ्या पोथ्या पुराण धर्मग्रंथ सगळं काही वाचलं आणि 9 वाजेच्या पूर्वी 2 तासाची स्मशान शांतता ठेवल्यानंतर 2 तासानंतर 9 वाजेला बरोबर विठ्ठलपंतांना सांगण्यात आलं, विठ्ठलपंत, तुमच्यासारख्या पाप्याला एकच न्याय आम्हाला द्यावा वाटतो, एकच प्रायश्चित्त तुम्हाला आम्हाला द्यावं वाटतं. कोणतं प्रायश्चित्त? देहांत प्रायश्चित्त. विठ्ठलपंत माईबापांनो, देहांत प्रायश्चित्त म्हणता क्षणी पोटात अन्न नसलेले विठ्ठलपंत खाली पडले आणि खाली पडलेल्या विठ्ठलपंतांना उठवावं इतकी सुद्धा माणुसकी शिल्लक नव्हती हो त्यांच्या बाबतीमध्ये. एखादा माणूस आपल्या समोर खाली पडतोय, त्याला उठवावं इतकी सुद्धा माणुसकी शिल्लक नव्हती. पण खाली पडलेल्या विठ्ठलपंतांची या निसर्गालाच दया आली. मंद मंद पाऊस चालू झाला आणि त्या मंद मंद पावसाने विठ्ठलपंतांना जाग आली. विठ्ठलपंत उठले आणि दबक्या पावलाने सिद्ध बेटाच्या दिशेने निघाले. सिद्ध बेटामध्ये गेले, झोपडीमध्ये गेले. झोपडीमध्ये गेल्यानंतर रुक्मिणी माता विचार करते, ज्या अर्थी मालकाला यायला उशीर झाला त्या अर्थी न्याय निवाडा झाला वाटतं. आता माझ्या लेकरांना समाजामध्ये मानानं जगता येईल, सन्मानानं जगता येईल. आता माझ्या लेकरांची कोणी विटंबना करणार नाही, माझ्या लेकरांचा आता आळंदीमध्ये अपमान होणार नाही. विचार करते रुक्मिणी माता, आता माझ्या लेकरांना न्याय मिळाला असेल. विठ्ठलपंत दबक्या पावलाने सिद्ध बेटामध्ये पोहोचले आणि आतमध्ये आलेल्या विठ्ठलपंतांना पाण्याचा ग्लास घेऊन रुक्मिणी माता आली. पाणी हातामध्ये दिलं आणि पाणी हातात दिल्याच्या बरोबर रुक्मिणी माता विचारते, न्याय झाला का मालक? न्याय झाला का म्हटल्याबरोबर विठ्ठलपंत म्हणतात, हो ग रुक्मिणी, न्याय झाला. न्याय झाला म्हणता क्षणी रुक्मिणी मातेच्या चेहऱ्यावरती हास्य उमटलं. आता माझ्या लेकरांचा तिरस्कार कोणी करणार नाही. पण तिला माहिती नव्हतं हे क्षणिक सुखाचं मोजमाप आपल्या घरामध्ये येते, ही क्षणिक सुखाची लाट आपल्या घरामध्ये येते. दुसऱ्याच क्षणाला दुःखाची लाट कोसळली आणि विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी तुला ऐकायचंय का? आळंदीकरांनी काय न्याय केला आपल्या लेकरांना? आपल्या लेकरांना काय न्याय केला? कोणती शिक्षा दिली आपल्याकरता? तुला ऐकायचंय का? हो हो मालक, ऐकायचंय. मग ऐक रुक्मिणी, आळंदीकरांनी आपल्या लेकरांना समाजामध्ये मानानं सन्मानानं जगता यावं याच्याकरता मला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. देहांत प्रायश्चित्त म्हणता क्षणी त्या ठिकाणी रुक्मिणी माता सुद्धा खाली पडली. पण खाली पडलेल्या रुक्मिणी मातेला विठ्ठलपंतांनी सावरलं, विठ्ठलपंतांनी उठवलं. विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी, अगं आळंदीकरांनी स्वतःहून आपल्याला तो न्याय नाही दिला, स्वतःहून आपल्याला ती शिक्षा नाही दिली. अगं आपण स्वतःहून न्याय मागायला गेलो होतो आणि आपण स्वतःहून जर न्याय मागायला गेलो असेल आणि आळंदीकरांनी ही शिक्षा जर आपल्याला दिली असेल ना, तर ती शिक्षा आपण आता भोगली पाहिजे.
आता दिसू नये जना या अवस्थेला आपण प्राप्त झालं पाहिजे. आता त्या शिक्षेकडे दुर्लक्ष करता कामा नाही. रुक्मिणी, मी तयार आहे आपल्या लेकरांकरता देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता मी निघतो असं म्हटल्या बरोबर रुक्मिणी माता म्हणते मी तयार आहे. म्हणजे मालक, जेथे राघव तेथे सीता. रामायणामध्ये सीता मातेला वनवासाची शिक्षा नव्हती, पण अखंड वनवास रामासोबत सीता मातेने जर सहन केला असेल ना, तर ही रुक्मिणी माता सुद्धा तुमच्या बरोबर येणार. त्यावेळेला विठ्ठलपंतांच्या मुखातलं वाक्य माय बापांनो. विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी एक वेळ बाप केला तरी चालेल ग, पण लेकरांना माय पाहिजे. आणि हे खरंय माय बापांनो. बाप गेला तरी ती माय पाठीमागे आपल्या लेकरांचा सांभाळ करते, संसार फुलवते. त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही या मातोश्रीच्या रूपानं पाहिलंय. विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी एक वेळ बाप केला तरी चालेल, पण लेकरांना माय पाहिजे. हा विठ्ठलपंत जिवंत असताना आपल्या लेकरांना आळंदीमध्ये कोणी दारात उभं करत नाही ग. हा विठ्ठलपंत गेल्याच्या नंतर आपल्या लेकरांवरती प्रेमाचा, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा, आशीर्वादाचा कोणाचा तरी हात लागेल ना रुक्मिणी. असं वागू नको ग. लेकरांकरता तुला थांबावं लागेल. रुक्मिणी माता म्हणते, मालक तुमच्याशिवाय या लेकरांसोबत मी कशी जगू, मी नाही राहू शकत. त्यावेळेला विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी तुला थांबावं लागेल. रुक्मिणी माता म्हणते, मालक माझी शपथ आहे तुम्हाला, मला थांबण्याकरता आग्रह करू नका. आता विठ्ठलपंतांच्या लक्षात आलं, जर आपण थांबण्याकरता आग्रह केला आणि यदा कदाचित लेकरं जर जागी झाली ना, तर आपल्याला देहांत प्रायश्चित्त घेता येणार नाही. दोघांचंही जाण्याचं ठरलं. अंतकरण कठोर केलं. सिद्ध बेटाला नमस्कार केला. पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना केली. पाखरे हे चिमणे तुझ्यावरी सोडूनी, चाललो प्रभू हे विश्व आम्ही सोडूनी. जसं 1 वर्षापूर्वी ही माता जात असताना अंतकरणामध्ये असंच म्हणत असेल ना, देवा आता या लेकरांचा सांभाळ तू कर. आता या लेकरांना तुझ्यावरती सोडून चाललोय, या लेकरांचा सांभाळ तू कर. पाखरे हे चिमणे तुझ्यावरी सोडूनी, चाललो प्रभू हे विश्व आम्ही सोडूनी. खऱ्या अर्थाने ती माता सांगत असते. तसं अंतकरण कठोर केलं. सिद्ध बेटाला नमस्कार केला आणि जाण्याकरता निघाले. माईबापांनो जाण्याकरता निघाले. तुळशी वृंदावनापर्यंत गेले. तुळशी वृंदावनापर्यंत गेले विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर रुक्मिणी मातेचं मातृत्व जागं झालं आणि पुन्हा एकदा रुक्मिणी माता धावत पळत घरामध्ये आली. दुसऱ्यांदा घरामध्ये आलेली रुक्मिणी माता विठ्ठलपंत बाहेरून म्हणतात, रुक्मिणी आपल्याला त्याग करावा लागेल ग. त्याग आणि समर्पणाशिवाय आपल्या लेकरांना न्याय मिळणार नाही. आपल्याला त्याग करावा लागेल. माईबापांनो, जसा हिंदुस्थान स्वतंत्र झाल्याचा इतिहास भगतसिंग राजगुरूच्या रक्तानं लिहिला गेलाय ना, तसा माझा वारकरी संप्रदायाचा इतिहास विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांच्या त्यागानं आणि या 4 भावंडांच्या समर्पणाला लिहिला गेलाय. म्हणून इतकी वर्ष झाले त्याला बाधा नाही आली. इतकी वर्ष झाले त्याचा कोणाला कंटाळा आला नाही. इतकी वर्ष झाले त्याचा कोणाला विटाळ आला नाही. आपण 750 वर्ष झाले तेच म्हणतो, रूप पाहता लोचनी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कंटाळा आला नाही का? त्याग आणि समर्पणावरती उभं राहिलेलं हे विश्व आहे. विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी त्याग करावा लागेल. पण दुसऱ्यांदा घरामध्ये गेलेली रुक्मिणी माता, इकडे लक्ष द्या, दुसऱ्यांदा घरामध्ये गेलेली रुक्मिणी माता आतून आवाज देते विठ्ठलपंतांना, विठ्ठलपंत तुमचं अंतकरण किती कठोर आहे हो. आपण 1-2 दिवसाकरता गावाकरता नाही चाललोय, आपलं जीवन संपवण्याकरता चाललोय. एकदा लेकरांचा चेहरा तरी पाहून घ्यावं. गोजीरवाने आपली लेकरं आपण कायम स्वरूपी त्यांना सोडून चाललोय. एकदा लेकरांचा चेहरा तरी पाहून घ्या. परत विठ्ठलपंत आतमध्ये आले. गोड दिसणारा निवृत्ती दादा, सोपान काका, ज्ञानोबाराय, आदिशक्ती, मुक्ताबाई 4ही भावंडांना पाहिलं, लेकरांना पाहिलं. रुक्मिणी माता त्या लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवते. निवृत्ती दादाच्या डोक्यावरून हात फिरवला, ज्ञानदादाच्या डोक्यावरून हात फिरवला. अंतकरणामध्ये विचार करते, उद्या माझा ज्ञानदादा आई म्हणून कोणाला हात मारेल, उद्या माझी मुक्ताबाई बाबा म्हणून कोणाला हात मारेल. बाबा तिला कुठे दिसतील का, आई कुठे दिसेल का? विचार करते, अरे माझा सोपान तर काही बोलणार सुद्धा नाही. माईबापांनो, सोपान काका काही लागलं तरी मागणार नाहीत, कारण ते ब्रह्म अवस्थेमध्ये असणारं पात्र आहे. बघा, तुम्ही निवृत्तीनाथ महाराज म्हणतात ऐकलं असेल, ज्ञानोबाराय म्हणतात ऐकलं असेल, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ऐकलं असेल, पण सोपान काका म्हणतात असं कुठं ऐकलं नसेल, कारण ते ब्रह्म अवस्थेमध्ये असणारं पात्र आहे. माझा सोपान तर कधी काही लागलं तरी मागणार नाही हो, पण माझी मुक्ताबाई गौर तिचा वर्ण आहे, बोलणं तिचं थोडंसं फटकळ आहे,
समाजाला कोणाला काही बोलली आणि तिचा जर समाजाला राग आला तर समाज तिचं बोलणं सहन करेल का? विचार करते रुक्मिणी माता अंतकरणामध्ये त्या मुक्ताईच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मुक्ताईच्या डोक्यावरून हात फिरवत असताना तिच्या डोळ्यातले अश्रू मुक्ताबाईच्या गालावरती पडले. डोळ्यातले अश्रू पडले आणि अश्रू पुसण्याकरता साडीचा पदर पुढे आला. अश्रू पुसत होती, साडीचा पदर पुढे आला आणि गालावरचे अश्रू पुसत असताना अंतकरणामध्ये रुक्मिणी माता विचार करते, रुक्मिणी तू आज या लेकरांच्या जीवनामधले फक्त अश्रू नाही पुसतेस, यांच्या गालावरचं पाणी नाही पुसतेस, तर प्रत्यक्ष मातृत्व पुसण्याचं काम तू करत. मनातलं प्रत्यक्ष मातृत्व पुसलं व माईबापांनो. जसं या मातेने 1 वर्षापूर्वी मातृत्व पुसलं ना, तसं रुक्मिणी मातेने देखील मातृत्व पुसलं. अंतकरण कठोर केलं, सिद्धपीठाला नमस्कार केला आणि जाण्याकरता निघाली. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेच्या हाताला धरलं, सांगितलं, रुक्मिणी जर यदा कदाचित तुझ्या डोळ्यातलं पाणी या लेकरांच्या गालावरती पडायला लागलं, हे लेकरं जर जागी झाली तर आपल्याला देहांत प्रायश्चित्त घेता येणार नाही, आपल्याला निघायला हवं. आणि निघालं ते जोडपं. इंद्रायणीच्या डोहामध्ये त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. पण ज्या वेळेला त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं ना, त्याच्या पुढचा काळ फार कठीण जगले ते भावंड. तो काळ इतका कठीण जगले माईबापांनो. एक दिवस ती लेकरं आळंदीमध्ये काढत होती. मायबाप गेल्याच्या नंतर दिवाळी 4 दिवसांवरती आली. 4 दिवसांवरती दिवाळी आली म्हणून मुक्ताबाईने अंतकरणामध्ये विचार केला की दिवाळी 4 दिवसांवरती येते, मग मी भाऊबीजेच्या सणाला माझ्या भावाला ओवाळील ना, त्यावेळेला काहीतरी गोडाधोडाचा स्वयंपाक करण्याचा विचार तिने केला. मांडे बनवण्याचा विचार केला. मांडे करायचे म्हणून भल्या पहाटेच उठली, गावामध्ये गेली. आळंदीमध्ये आपल्या आईसोबत सलोख्याचे संबंध असणाऱ्या कुंभारीण मावशीकडे गेली आणि कुंभारीण मावशीला आवाज दिला दारामधून पहाटेच. हातून कुंभारीण मावशी म्हणते, मुक्ते का ग पहाटेच गावामध्ये आलीस? काही नाही कुंभारीण मावशी, दिवाळी 4 दिवसांवरती येते ना, सणाला माझ्या भावंडांना काहीतरी गोडाचा स्वयंपाक करण्याचा विचार करते म्हणून आले हो, मला खापर पाहिजे होतं. त्यावेळेला कुंभारीण मावशी म्हणते, थांब मुक्ते थोडा वेळ देते खापर. काम चालू होतं कुंभारीण मावशीचं. पण तितक्यात यसोबा काका त्या ठिकाणी येतात आणि यसोबा काका म्हणतात, संन्याशाची कार्टी पहाटेच गावामध्ये, संन्याशाची कार्टी पहाटेच गावामध्ये मुक्ते कशा करता आलीस ग? काही नाही काका, माझ्या भावंडांकरता गोडाचा स्वयंपाक करण्याचा विचार करते ना, मला खापर पाहिजे होतं म्हणून आले हो. संन्याशाच्या कार्ट्यांना गोडाचा स्वयंपाक खावासा वाटतो, संन्याशाच्या कार्ट्यांना मांडे खावेसे वाटतात. मुक्ताबाईच्या कानाखाली मारली यसोबा काकांनी. मुक्ताबाईच्या गालावरती 5 बोटं उमटले आणि मुक्ताबाई धावत पळत सिद्धबेटामध्ये गेली. सिद्धबेटामध्ये गेलेली मुक्ताबाई ज्ञानोबरांनी पाहिली. झोपडीमध्ये मुक्ताबाई रडत रडत जाते. मुक्ताबाईच्या गालावरती उठलेले 5 बोटं ज्ञानोबरांनी पाहिले आणि ज्ञानोबराई म्हणतात, मुक्ते कुठं गेली होतीस का पहाटे? काही नाही दादा, तुमच्याकडे करता मांडे बनवण्याचा विचार करत होते ना, म्हणून गावामध्ये गेले होते खापर मागण्याकरता. नाही मिळालं खापर? नाही यसोबा काकांनी खापर मिळू दिलं नाही रे दादा, मांडे करण्याचा विचार करत होते. माऊलींचं अंतकरण दुःखी झालं, माऊलींचं अंतकरण रक्तबंबाळ झालं, माऊलींचा क्रोध उत्पन्न झाला. माऊली म्हणतात, मुक्ते तुला मांडे खायचेत ना, तर मग कर स्वयंपाकाची तयारी. मुक्ताबाई म्हणते, माऊली स्वयंपाकाची तयारी मी करेल रे दादा, पण हे मांडे कशावरती भाजायचे त्याची काळजी तू करू नकोस, तू स्वयंपाकाची तयारी कर. मुक्ताबाईनं स्वयंपाकाची तयारी केली आणि माझ्या माऊलींचा अधिकार इतका मोठा माता माऊल्यांनो, जठर अग्नीसी हुकूम केला, जठर अग्नी प्रज्वलित झाला. आपल्या मुक्ताबाई करता ज्ञानोबरांनी पाठीवरती मांडे भाजले. नाही खापर मागितलं आळंदीकरांना, नाही कोणाच्या दारावरती गेले. पण आता दुसऱ्या दिवशी विश्वमौली ज्ञानोबरांनी अंतकरणामध्ये विचार केला, काल माझी मुक्ताबाई खापर मागण्याकरता गेली तर यसोबा काकांनी तिच्या कानाखाली मारली ना, आता मुक्ताबाईला भिक्षा मागण्याकरता पाठवायचं नाही. स्वतःच्या बगलेमध्ये झोळी अडकवली भिक्षेची आणि गावात भिक्षा मागण्याकरता गेले. ज्यांनी न्याय केला ना, त्या माधव शास्त्रीच्या दारामध्ये गेले आणि सकाळी सकाळी आवाज दिला, ओम भवती भिक्षाम देहि. आवाज दिल्याच्या बरोबर माधव शास्त्रींची पत्नी बाहेर आली. 2 चपात्या आणि त्याच्यावरती कोरान्न होतं, भाजी होती, ती माऊलींच्या हातावरती टेकवली. माऊलींनी ती भाजी घेतली आणि बगलेमध्ये असलेल्या झोळीमध्ये टाकणार भिक्षेच्या, तितक्यात त्या ठिकाणी माधव शास्त्री आले. माधव शास्त्री म्हणतात, संन्याशाची कार्टी सकाळीच आमच्या दारामध्ये
ज्ञान्या, अरे पहाटेच आमच्या दारामध्ये सकाळी सकाळी कशा करता आलास? त्यावेळेला ज्ञानोबा म्हणतात, काही नाही हो काका, शास्त्री काही नाही, माझ्या करता नाही हो, माझ्या निवृत्ती दादा करता सुद्धा नाही, अहो माझ्या सोपान काका करता सुद्धा नाही, माझी छोटीशी मुक्ताबाई आहे ना 5 वर्षाची, तिला भूक लागली, तिच्या करता मागण्याकरता आलोय, आमच्या करता काही नको, पण माझ्या मुक्ताबाईला थोडीशी चपाती मिळू द्या हो, थोडीशी भाकर मिळू द्या. मग त्या ठिकाणी ज्या वेळेला ऐकलं ना माधव शास्त्रींनी, माधव शास्त्री म्हणतात, संन्याशाच्या कार्ट्यांना भूक लागते का? आणि माऊलींच्या कंबरड्यात लात घातली. माईबापांनो, माऊलींच्या कंबरड्यात लात घातल्याच्या नंतर त्या ठिकाणी माऊलींच्या हातातली चपाती गटारामध्ये पडली. याच्यामध्ये काय नवले, त्याच्यावरची भाजी माऊलींच्या तोंडावरती उडाली हो, भाजी तोंडावरती उडाली. वैद्य बाबा म्हणतात, ती भाजी तोंडावरती उडाली, माऊलींचं अंतकरण दुःखी कष्टी झालं. विक्षेप करू नका कीर्तनात, बाजूला जाऊन बोला तिकडं. वैद्य बाबा म्हणतात, ती भाजी तोंडावरती उडाली ना, त्यावेळेला माऊलींचं अंतकरण दुःखी कष्टी झालं आणि माऊली धावत पळत सिद्ध बेटामध्ये निघाले. त्या गल्लीमधून, आळंदीच्या एका गल्लीमधून ज्ञानोबा सिद्ध बेटाकडे पळतायत, एका गल्लीमधून निवृत्ती दादा पळतायत. निवृत्ती दादा विचार करतायत, असं काय झालं असेल? आणि त्या ठिकाणी ज्ञानोबा अंतकरणामध्ये विचार करतायत की आता जी माझ्या वडिलांची भूमिका ना, ती माझी भूमिका, आता हे दुःख, हा त्रास मला सहन होत नाही, आता मी जगू शकत नाही. आणि त्या ठिकाणी ज्ञानोबा झोपडीमध्ये आले, सिद्ध बेटामध्ये आले. झोपडीत आल्याच्या नंतर निवृत्ती दादा पाठोपाठ पोहोचले. निवृत्ती दादा विचारतायत, दादा काय झालं रे, कशा करता एवढा धावत पळत आलास? काही नाही रे दादा, माझ्या कंबरड्यात लात घातली माधव शास्त्रीने, वाईट वाटलं मला, आता मला जगायचं नाही, जी माझ्या वडिलांची भूमिका ती माझी भूमिका. त्यावेळेला निवृत्ती दादा म्हणतायत, मारू दे नाना, आळंदीकर आपले माईबाप आहेत. माईबापांनो, काय संतांचं अंतकरण असतं ना हो. कंबरड्यात लात घातली तरी सुद्धा निवृत्ती दादा म्हणतायत, अरे नाना मारू दे, आळंदीकर आपले माईबाप आहेत. माईबाप म्हणावं, आळंदीकरांनी इतका त्रास दिला तरी सुद्धा माईबाप म्हटले निवृत्ती दादा. पण ज्ञानोबा म्हणतात, आता मला जगायचं नाही. आतमध्ये गेले आणि ती झोळी भिक्षेची खुंटीला अडकवली आणि माऊलींनी पद्मासन मांडलं. माईबापांनो, पद्मासन मांडून आपल्या प्राणांचं उत्क्रमण करायला सुरुवात केली. जे जे पुण्यवान महात्मे या पृथ्वी तलावरती होऊन गेले, जे जे योगी महात्मे होऊन गेले ना, वैद्य बाबा म्हणतात, त्यांच्या प्राणांचं उत्क्रमण ब्रह्ममध्यातून होत असतं आणि त्यांच्या प्राणांचा प्रवेश सुद्धा ब्रह्ममध्यातून होत असतो. 5 मिनिटं लक्ष द्या फक्त, अतिशय सुंदर चिंतने न ऐकलेलं, लक्षपूर्वक ऐका. सर्वसामान्य जीवाचा प्राण येतो कुठून त्याचे पुरावे सापडतात, पण तो जातो कुठून त्याचे पुरावे सापडत नाहीत बघा. पण योगी महात्म्यांचा प्राण येतो सुद्धा ब्रह्ममध्यातून आणि जातो सुद्धा ब्रह्ममध्यातून. माऊलींनी आपल्या प्राणांचं उत्क्रमण करायला सुरुवात केली. ज्या ज्या वेळेला पुण्यवान महात्मे आपल्या प्राणांचं उत्क्रमण करतात ना, त्यावेळेला या निसर्गाचं कालचक्र बदलतं. मंद मंद पाऊस चालू झाला, विजांचा कडकडाट झाला, ढगांचा गडगडाट झाला, सोसाट्याचा वारा सुटला आणि एकच वीज आकाशामध्ये कडाडली आणि ती कडाडलेली वीज माझ्या मुक्ताबाईनं इंद्रायणीच्या तटावरती पाहिली. मुक्ताबाई विचार करते, असं काय झालं असेल, का निसर्गाचं कालचक्र बदललं? अरे माऊली योगी आहेत ना, तर माझी मुक्ताबाई आदिशक्ती आहे, माझी मुक्ताबाई योग माया शक्ती आहे. तिच्या लक्षात आलं की काहीतरी निसर्गाचं कालचक्र बदलतंय आणि मुक्ताबाईनं इंद्रायणीच्या तटावरतीच पद्मासन मांडलं. पद्मासन मांडून ध्यान केलं. ध्यान करून पाहिलं, तिला दिसलं, अरे हा दुसरा तिसरा कोणी नसून माझा दादा आहे रे. माईबाप गेल्याच्या नंतर ज्या मांडीवरती हसावं रुसावं ती माझी माऊली या निर्णयापर्यंत का बरं गेली असेल? असं काय झालं असेल? का माझी माऊली प्राणांचं उत्क्रमण करतायत? मुक्ताबाई विचार करते. मुक्ताबाई म्हणते, मी माझ्या ज्ञानदादाला प्राणांचं उत्क्रमण करू देणार नाही. जी वडिलांची भूमिका आहे ती भूमिका मी त्याला घेऊ देणार नाही. आणि त्या इंद्रायणीच्या तटावरती पद्मासन मांडून माझ्या मुक्ताबाईने स्वतःच्या प्राणांचं उत्क्रमण करायला सुरुवात केली. आणि वैद्य बाबा म्हणतात, सम्राट शक्तीच्या द्वारा, सुप्त शक्तीच्या द्वारा, युक्त शक्तीच्या द्वारा त्या ठिकाणी प्राणांचं उत्क्रमण माझ्या मुक्ताबाईनं केलं आणि आपला प्राण वरती काढला आणि प्राण वरती काढून ज्ञानोबरायांच्या नासिकेतून शरीरामध्ये प्रवेश केला. लक्षपूर्वक ऐका बरं का. ज्ञानोबरायांच्या नासिकेतून प्रवेश केला आणि आडव्या झोपल्या ज्ञानोबरायांच्या कंठामध्ये. आणि ज्ञानोबरायांच्या कंठात आडव्या झोपून तिथं पहिली हाक मारली ज्ञानोबरायांना. ज्ञानोबरायांनी म्हणतात, माऊली तुम्ही योगी आहात ना, योग्यानं सहन करायचं असतं माऊली.
योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साये अपराध जनाचा, योगी पावन मनाचा. आई बाबांनो ऐका, मुक्ताबाई ज्ञानोबाईंच्या कंठात आडव्या झोपल्या आणि तिथं माऊलींना हाक मारली. माऊलींना हाक मारून मुक्ताबाई म्हणतात, माऊली तुम्ही योगी आहात ना? अहो योग्यानं सहन करायचं असतं, या जगताचे अपराध तुम्ही सहन करावं. सहन करणाऱ्याची मंदिरं होत असतात, सहन करणाऱ्याची पूजा होत असते माऊली. म्हणून या जगताचे अपराध तुम्ही सहन करा. अरे नुसती दारावरती थाप मारून त्या ठिकाणी माऊलींना आवाज नाही दिला. सर्वसामान्य कीर्तनकार जे चिंतन करत नाहीत ना, ते म्हणतात दारावरती थाप मारून आवाज दिला. तसा आवाज नाही दिला माझ्या मुक्ताबाईनं. ज्ञानोबांच्या कंठात आडव्या झोपल्या, आडव्या झोपून सांगितलं, माऊली तुम्ही योगी आहात, योग्यानं सहन करायचं असतं, तुम्ही सहन करा. सहन करणाऱ्याची मंदिरं होत असतात. सहन करणाऱ्याची मंदिरं कशी होत असतात ऐका. सकाळी सकाळी उठल्यानंतर तुम्ही जर मंदिरामध्ये गेलात तर मंदिराच्या पायरीवरती फुलं पडलेली तुम्हाला दिसतील. मंदिराच्या आत गेल्यानंतर भगवंताच्या गळ्यातले हार तुम्हाला दिसतील. अरे त्या मंदिराच्या पायरीवरची फुलं त्या ठिकाणी भगवंताच्या गळ्यातल्या फुलांना विचारत असतात, आम्ही या पायरीवरती पडलो आणि तुमचा अधिकार इतका मोठा कसा काय, तुम्ही भगवंताच्या गळ्यापर्यंत पोहोचला? त्यावेळेला त्या मंदिरातल्या गळ्यातली फुलं हसून उत्तर देत असतात. ती फुलं म्हणत असतात, या भगवंताच्या गळ्यापर्यंत येण्याकरता आतून सुई टोचून घ्यावी लागते. इतकं दुःख सहन केल्यानंतर इथपर्यंत यावं लागतं. इतकं सोपं नाही इथपर्यंत येणं. म्हणून मुक्ताबाईनं सहन करणं शिकवलं. माझ्या ज्ञानोबरांना मुक्ताबाईनं सहन करणं शिकवलं. नुसतं ज्ञानोबरांना सहन करणं नाही शिकवलं, तर ज्ञानोबरांच्या रूपांना अखंड महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे माझे भाऊ आहेत ना, त्या सगळ्या भावांना सहन करणं शिकवलं. मुक्ताबाई म्हणते, या जगाचं कल्याण व्हावं असं तुम्हाला वाटतंय ना? गीतेचा अर्थ भोडा बाबड्या जगाला कळावा असं तुम्हाला वाटतंय ना? तर तुम्ही दार उघडा आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बाहेर या. माझ्या माऊलींना 5 वर्षाच्या मुक्ताबाईचा उपदेश ऐकला आणि माझे माऊलींनी विचार केला की खऱ्या अर्थाने या जगाचं कल्याण आपल्याला करायचंय. त्याच दिवशी ती भावंड पैठणला निघाली. ऐका, पैठणला गेली. पैठणला गेल्यानंतर भगवद्गीतेवरती प्रवचन करायला चालू केली. त्या दिवसापासून भगवद्गीतेवरती प्रवचन करत होते. 6 महिने झाले. 6 महिने झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा मुक्ताबाईने उपदेश केला. मुक्ताबाई म्हणते, गंगा बहती भली साधू भटकता भला. गंगानं वाहायचं असतं आणि साधूनं भटकायचं असतं, त्याच्याशिवाय जगाचं कल्याण होत नाही माऊली. मग तुम्हाला कल्याण करायचंय ना, तर आपल्याला निघायला लिहिली. ऐका, अरे मेलेल्या माणसाला जिवंत करून माझ्या विश्वमौली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण आपण जिवंतपणे ती वाचत नाही. ह्या आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे. जिवंतपणे ती ज्ञानेश्वरी हातामध्ये घेणं गरजेचं आहे. कारण माझ्या माऊलींनी सच्चिदानंद बाबांना मेलेल्या अवस्थेमधून जिवंत केलं आणि ज्ञानेश्वरी लिहिली. मी हे इतक्या तळमळीनं का तुम्हाला सांगते? अरे आपल्या भारताची, आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता असणारा तो ग्रंथ आहे. फक्त भगव्या कापडामध्ये बांधून ठेवण्या इतका मर्यादित तो नाहीये. आणि खऱ्या अर्थाने ज्याचा स्पर्श, ज्याच्या बोटाचा स्पर्श त्या ज्ञानेश्वरीच्या ओव्यांना होतो ना, त्याच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या जीवनामध्ये आलेला अनुभव तुम्हाला सांगते. अरे मी लहान असताना, अगदी छोटी असताना माझा बाप गावामध्ये आनंदाने सांगायचा, ही माझी मुलगी नाही, माझा हा मुलगा आहे. मुलगा माझा हा चतुर पक्षी आहे आणि हा पक्षी ज्या घरामध्ये जाईल ना, त्या घराचं कल्याण होईल बाप सांगायचा. काय सांगत होता माहितीये? माझ्या बापाला माहिती होतं माझी लेक रोज शाळेमध्ये जाताना तो भगव्या कापडामध्ये बांधलेला ज्ञानेश्वरीचा ग्रंथ हातामध्ये घेते, रोज 10 तास ओव्या वाचते आणि मगच शाळेमध्ये जाते. विचार करा, कधीतरी तुमच्याही बापाने म्हणावं असं, माझी लेक ज्या घरामध्ये जाईल त्या घराचं कल्याण होईल. तुमच्या बापानं सांगावं जगाला.